नाशिकमध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात हास्याचा आणि मनोरंजनाचा जल्लोष। नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी रंगला एक आगळावेगळा आणि मनोरंजनाने भरलेला कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा। अभिनेता ओम यादव यांच्या प्रस्तुतीत झालेल्या या कार्यक्रमाने नाशिककरांना हास्याचा आणि आनंदाचा खजिना दिलाय। कोणार्क नगर गणेश मार्केट दत्त मंदिर समोर आडगाव येथे आयोजित या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री रवींद्र दत्तू जाधव आणि सौ कविता रवींद्र जाधव यांनी केले होते। समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणत महिलांच्या सहभागातून मनोरंजन आणि सन्मानाचा संगम साधणारा हा कार्यक्रम ठरलाय। होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रम असून महिलांच्या घरगुती कौशल्यांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ देणारा उपक्रम म्हणून ओळखला जातो। या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळ, प्रश्नोत्तरे आणि सांस्कृतिक सादरीकरणांमधून आपली कला सादर केली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदी आणि उत्साही पद्धतीने करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात हास्याचा आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळे स्टेज प्राप्त झाले। प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात केले। जान्हवी किल्लेकर यांनी महिलांना प्रोत्साहन देत सांगितले की घर सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक कलाकार दडलेला असतो। अशा कार्यक्रमांमुळे त्या कलाकाराला व्यासपीठ मिळते आणि आत्मविश्वास वाढतो। त्यांच्या या शब्दांनी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान झळकला। अभिनेता ओम यादव यांनी सादर केलेल्या कॉमेडी तडका या विशेष भागाने प्रेक्षकांना खळखळून हसविले। त्यांच्या विनोदी अभिनयाने आणि संवाद फेकीने संपूर्ण सभागृहात हास्याचा स्फोट झाला। ओम यादव यांनी सांगितले की मनोरंजन हे समाजाला एकत्र आणण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे। हास्य हे प्रत्येकाच्या जीवनात आवश्यक आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मकता वाढते। कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला। विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली। वॉशिंग मशीन आणि LED टीव्ही, पिठाची गिरणी, मिक्सर, इस्त्री तसेच 51 पैठणी साडी ही प्रमुख बक्षिसे होती। या बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक श्री रवींद्र दत्तू जाधव आणि सौ कविता रवींद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। रवींद्र जाधव यांनी सांगितले की नाशिक शहरात महिलांसाठी आणि कुटुंबांसाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज आहे। समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येऊन आनंद साजरा करावा हीच आमची इच्छा आहे। त्यांनी पुढे सांगितले की राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजसेवा आणि सांस्कृतिक जपणूक हे आमचे ध्येय आहे। कार्यक्रमात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी आयोजकांचे कौतुक करत सांगितले की अशा उपक्रमांमुळे समाजाचा एकोपा आणि सकारात्मकता वाढते। महिलांना व्यासपीठ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात त्यांचे योगदान अधिक दृढ होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी महिलांना सन्मान चिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली। उपस्थित प्रेक्षकांनी आयोजकांचे आभार मानले आणि पुढील काळातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नाशिक शहरात गेल्या काही वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा पुन्हा जोमाने वाढताना दिसत आहे। होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सारखे कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून ते समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक ठरत आहे। या कार्यक्रमाने नाशिककरांना एक अविस्मरणीय संध्याकाळ दिली आहे। हास्य, आनंद आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात एक सुंदर पान म्हणून नोंदला जाईल। आयोजकांच्या प्रयत्नांमुळे आणि कलाकारांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरलाय। नाशिक शहरात अशा सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा यापुढेही कायम राहावी आणि समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की मनोरंजन आणि समाजसेवा यांचा संगम झाल्यास समाज अधिक सुंदर आणि सशक्त बनतो। किल्लेकर मॅडम आल्यानंतर त्यांचे आभार मानते मी। त्यांनी हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने एन्जॉय केलेला आहे सर्व महिलांनी। त्यांचे मनापासून मी आभार मानते। प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व महिलांना खूप आनंद झालेला आहे कार्यक्रम केल्याबद्दल। त्यांचे पण मनापासून
कार्यक्रम खरंच जनतेचा इतकं छान आता उत्कृष्ट प्रतिसाद. दिवाळीनंतर पहिला तर मी 17 तारखेला वसुबार रस्ता जो आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम मी ठेवण्यात आला. ताडगाव मेडिकल कॉलेज फाटा येथे, तिथं पण जनतेने मला भरघोस असा प्रतिसाद दिला. महिला भगिनी असो, बंधू असेल. त्यानंतर मी आज गणेश मार्केट येथे कोणाकनगर येथे जो आज होम मिनिस्टर जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आपले बिग बॉसच्या प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी फार असा अनुभव दिला आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर जे आता पुण्याचे कॉमेडी मेकर ते ओम यादव यांनी पण अतिशय छान असा कार्यक्रम पार पाडला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जनतेने जी उत्कृष्ट प्रतिसाद दिला, खरं तर मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. असंच आशीर्वाद लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीने द्यावेत, असेच मी कार्यक्रम नेहमी घेण्याचं ठरवलं आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले तर नक्कीच प्रभाग 2मध्ये मी भरपूर असा कायापालट करेल. नक्कीच मी जनतेच्या पाठीशी राहील. त्यांचा माझ्यावर आशीर्वाद राहिला, 100% आशीर्वाद देतील ते मला, माझ्या लाडक्या बहिणी. धन्यवाद. जे आज पत्रकार मित्रांनी पण मला फार मदत केली, त्यानंतर पोलीस यंत्रणा त्यांनी पण फार मदत केली, मित्रपरिवारानं फार मोठी अशी मदत केली. असेच कार्यक्रम मी घेत राहील. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम तोडकर, नाशिक.